झाला असेल चितळेंच्या बाकरवडीची साथ। ब्रेकनंतर बुलेटिन मध्ये पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे पुण्यातली। पुण्यामध्ये 1 कोटी रुपयांच्या दरोड्याच्या प्रकरणात पुणे पोलिसांचाच एक चक्रावणारा आणि अजब असा कारभार समोर आलाय आणि या सगळ्या प्रकरणी एक तोतया पत्रकार सोबतच 2 पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी सध्या करण्यात आलेला आहे। हा चक्रावणारा कारभार नेमका काय आपण जाणून घेतोय। 1 कोटी रुपयांच्या दरोड्याच्या प्रकरणामध्ये सध्या एक पत्रकार आणि 2 पोलीस कर्मचारी हे सह आरोपी झालेले आहेत आणि या प्रकरणामध्ये पोलीसच दरोडेखोरांच्या भूमिकेत होते। 18 जुलैला भर दुपारी सिंहगड रस्त्यावरती पोलीस असल्याचं सांगून व्यावसायिक हर्षवर्धन पवार यांच्याकडची 1 कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न झाला। आम्ही पोलीस आहोत, तुम्ही 2 नंबरचा माल घेऊन चाललेला आहात याची आम्हाला माहिती आहे असं सांगत त्यांना धमकावण्यात आलं। आरोपींनी कारमधले पैसे असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला। व्यावसायिक पवारांना आरोपी खेड शिवापूर पोलीस चौकीमध्ये घेऊन आल्याच्या नंतर महिला पोलीस हवालदाराने तोतया पत्रकाराच्या साथीनं बॅगेमधले 20 लाख रुपये काढून घेतले। राहिलेले 6.5 लाख रुपये मुद्देमालामध्ये दाखवण्याचा त्यांचा डाव होता। दरम्यान हा संपूर्ण प्रकार राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष जाधव यांच्या कानावरती पडला आणि ते तातडीनं खेड शिवापूर पोलीस चौकीमध्ये पोहोचले आणि या 2 पोलिसांसह कथित पत्रकाराचं बिंग फुटलंय। हर्षवर्धन पवार यांच्या बॅगेमधून 7-8 लाख रक्कम ही गायब झालेली होती, जी वरिष्ठांनी हस्तक्षेप केल्याच्या नंतर त्यांना परत देण्यात आली आणि यानंतर हर्षवर्धनने नरहे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। बातमी आहे साताऱ्यामधून। साताऱ्यामधल्या